नमस्कार कोपरगावकरांनो. कोपरगाव शहरातील खंदकनाला परिसरात श्री संकट मोचन हनुमान देवस्थान आणि जवळच असलेली समता पतसंस्था आणि हा आपला जुना नगर मनमाड हायवे अर्थात गावातून जाणार आपला रस्ता आणि खंदकनाला. ही बघा खंदकनाल्याची परिस्थिती. प्रचंड प्रमाणात साचलेला हा कचरा आज नगरपालिका सांगते. नगरपालिकेने या नाल्याची साफसफाई केली. कुठल्या प्रकारची साफसफाई केली हे नगरपालिकेनं या ठिकाणी येऊन ज्यांनी सांगितलं त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी यायचं आणि सांगायचं कुठल्या प्रकारे साफसफाई केली. आता ही बाजूला त्यांनी फक्त काय केलं, JCB आणून नाल्यामध्ये उतरवून त्यांनी दोन्ही बाजूनी नाल्याच्या तो फक्त आतली घाण, आतले दगड असतील, आतली माती असेल, दोन्ही बाजूनी लावली आहेत. दोन्ही बाजूने लावली. अर्थात उद्या जर पाऊस पडला तर हे सगळं आतमध्ये ढासळणार, पुन्हा नाल्यामध्ये पडणार आणि नाला पुन्हा चोकअप होणार. पुन्हा बॅकवॉटरचं पाणी मागं जाऊन पुन्हा कोपरगाव शहरामध्ये पूर येणार हे नक्की. नाल्याच्याच शेजारी असलेली ही वीज महामंडळाची DP आणि DPची असलेली ही परिस्थिती आणि हा लगेच रस्त्यावरून जाणारे आबालवृद्ध असतील किंवा जे गाडी मालक असतात, जे गाडी घेऊन जातात, मोटरसायकल, मोठी गाडी. सोमवारचा आठवडे बाजार या ठिकाणी बैल बाजार भरतो. अनेक जनावरं या रस्त्याने जातात. गाड्यामध्ये त्यांना घेऊन गेलं जातं. हे DPचा आणि हा पोल या ठिकाणी आणि ही जी बघा ही सगळी गटार चोकअप. एवढी वाईट परिस्थिती कोपरगाव नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. बिलकुल साफसफाई नाही. फक्त सकाळी हातामध्ये झाडू घेऊन फोटो सेशन केलं जातं. मोजक्याच ठिकाणी साफसफाई केली जाते. पण शहराच्या इतर भागामध्ये प्रचंड प्रमाणात कचरा आहे, प्रचंड प्रमाणात नाले चोकअप आहेत. हे वीज महामंडळाची परिस्थिती अशी. ती DPसुद्धा उघडी आहे. उद्या जरी एखादा अपघात झाला, एखाद्याला जर शॉक बसला तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची नेमकी. अशी परिस्थिती वाईट, अतिशय नाल्याची वाईट परिस्थिती झाली. फक्त नगरपालिका खोटे आश्वासनं देऊन आम्ही फक्त साफ केला सांगतात. पण जर जातीनं नगराध्यक्ष साहेबांनी, मुख्याधिकारी साहेबांनी, आरोग्य विभागाचे जे अधिकारी असतील, सभापती असतील, सर्वांनी जर नीट लक्ष घातलं तर निश्चितच हा वरतून कोपरगाव शहरातून सगळा येणारा पाण्याचा लोंढा, याचा सगळा पाण्याचा साठा या ठिकाणी साचतो. हे जर व्यवस्थित त्या नाल्याच्या खालून जर पाणी वाहिलं तरच ठीक, नाही तर पूर परत येणार. पुन्हा लोकांचे नुकसान होणार आणि नुकसान झाल्यानंतर सरकार किती देणार? 3,000 ते 5,000 रुपये. ही सगळी नाल्याची परिस्थिती आहे. एक केबलसुद्धा या ठिकाणून गेली आहेत. केबल कसली सांगता येत नाही, पण अतिशय वाईट परिस्थिती आहे. बघा ती नाल्याची परिस्थिती. कोपरगावकरांनो, मी कायम सांगतो, पोटाला पीळ देऊन आपण सगळे नगरपालिकेला कर भरतात, आपण टॅक्स भरतो, पण त्याच्या सुविधा आपल्याला मिळतात का? आता उद्या पावसाचं पाणी वाढल्यानंतर इथं जर पुन्हा सगळं चोकअप झाल्यानंतर हे सगळं पाणी बॅकवॉटरनी तुमच्या आमच्या घरामध्ये किचनच्या माध्यमातून परत आपल्या किचनमध्ये येणार, बाथरूममध्ये येणार. आपलं आरोग्य धोक्यात येणार. आपण नगरपालिकेला टॅक्स भरतो, मग आपलं आरोग्य आपलं अबाधित राहिलं पाहिजे ना. सुविधा आपल्याला मिळायला पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे. पण आपण या गोष्टींकडे लक्ष देत नाही. आपण फक्त आलेला टॅक्स भरतो, पण त्यांना आपण जाब का विचारत नाही. नगरपालिकेचे जे सत्ताधारी, जे मुख्य अधिकारी आहेत, आपण यांना जाऊन जाब का विचारते? आपण जाब कधी विचारणार? ही हुकुमशाही नाही हो, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. सगळी घाण झालेली आहे. कोपरगाव शहराच्या सगळ्या मुर्शिदपूर भागाकडून येणारा सगळ्यात ते ब्रिजलाल नगर वगैरे असेल, त्यानंतर लक्ष्मीनगरचा सगळा परिसर, त्यात संजय नगर, सुभाष नगर, गांधीनगर, या सगळ्या परिसरातून हा येणारा सगळा पाण्याचा फ्लो आता तुम्हाला दिसतोय. कुत्र्याला लाज वाटली, नको आपण फोटोमध्ये यायला, आपल्यावर आरोप झाला तर कुत्रंसुद्धा पळून गेलो. पण या अधिकाऱ्यांना का लाज नाही? सगळी जर पोझिशन बघितली
तर कुणाचं तरी बांधकाम दिसतंय, नाला त्या ठिकाणी चिवळ झालाय. कदाचित त्या अतिक्रमणामुळं नाला चिवळ झाला आणि उद्या कोपरगाव शहरावर जास्त पाऊस वाढल्यानं 100% संकट आल्याशिवाय राहणार नाही. कुणाचं अतिक्रमण आहे काय आहे ते सगळं शासनानं बघितलं पाहिजे. नाला दाबत दाबत तो नाला पूर्णपणे छोटा झालाय. ही नाल्याची परिस्थिती कोपरगावकरांनो, मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही सगळी परिस्थिती, ही सगळी अशी परिस्थिती असणार आहे. नगरपालिका प्रशासन का जागं? आता कोपरगावच्या नगरपालिकेमध्ये कुणी सांगतंय 4,000 कोटी रुपये खर्च केला, सत्ताधारी सांगतायत 750 आम्ही डापे टाकलेत. ठीक आहे, ते तुम्ही केलं असणार आहे, त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे. ते 4,000 कोटी आणि 750 डापे टाकले तर या नाल्याच्या ठिकाणी का तो प्रभाव दिसत नाही? त्या गोष्टी 4,000 कोटीमध्ये का 200-500 कोटी या ठिकाणी आले? काय या नाल्याचं बांधकाम झालं, याचं पूर्ण कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे. आपल्या कोपरगाव शहरात देश स्वतंत्र झाल्यापासून 50-60 वर्षापासून फक्त पाणी या विषयावरच निवडणुका होतात. नवीन विषय आपल्या कोपरगाव शहरामध्ये येत नाही निवडणुकीसाठी. त्याच विषयावर निवडणुका लढल्या जातात, मतदाराला येड्यात काढलं जातं, पुन्हा सत्तेमध्ये येतात जैसे ते वैसे. मतदारांनो, मी तुम्हाला विनंती करतो, आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपण बळी पडतो 500 ते 1000 रुपयाला. ही कोपरगाव शहराची परिस्थिती आहे, अतिशय वाईट परिस्थिती आहे. पोटतिडकीनं सांगतो तुम्हाला, याचं आरोग्य आपलं धोक्यात येतं, आपल्या घरच्या मुलांचं, आपल्या वृद्धांचं. ही वाईट परिस्थिती आहे नाल्याची परिस्थिती. हे सगळं त्या बाजूने जे सिरीच्या साह्यानं त्यांनी फक्त पलीकडे टाकलंय. उद्या पाऊस आल्यानंतर ते सगळं परत नाल्यामध्ये येणार, नाला पुन्हा चोकअप होणार. चोकअप झाल्यानंतर पुन्हा दुर्गंधी, पुन्हा डास, पुन्हा ते सगळं खराब पाणी. आता इथे सगळ्या पाईपलाईन, पिण्याच्या तळ्याच्या सगळ्या पाईपलाईन आपल्या शहरामध्ये जातात. त्या लिकेज दरवेळेस लिकेज होतात, दरवेळेस त्याच्यात गटरीचं पाणी जातं, तेच आपलं पिण्यासाठी येतं. ज्या लोकांचं 30 रुपये जार घेऊन आरोग्य माणूस अमर्यादित ठेवतो, पण ज्यांच्याकडे 30 रुपये जार घेण्यासुद्धा परिस्थिती नाही, लोक गटरीचं घाण पाणी पितात. आणि असे कोपरगाव 60% लोक आहेत, 60% नागरिक गरीब आहेत. विचार करा, लक्षात ठेवा. आज ही नाल्याची परिस्थिती, उद्या ही परिस्थिती अशीच राहणार आहे. पण आपण सावध कधी होणार, आपण जागे कधी होणार? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.